Hello, dear student. Today we will see the second paper, Modern Instrument and Communication System. In this subject, we will see tomorrow Consumer Electronics Appliances, Chapter 6. In this chapter, we study about the washing machines. Before that, we have already studied about the MP3 music system. Now, let us see the washing machine. A washing machine is a machine used to wash laundry such as clothing and sheet. It consists of a cylindrical chamber in two parts. The upper part of the chamber, the strier, is a fixed which is revolving part and rotate frequently. When the motor is switched on, lower part of the chamber consists of capacitor start, capacitor run induction motor, which is fitted vertically on the shaft on which strier is fitted. A leak-proof rubber washer is fixed under the strier so that water may not leak or enter the motor part. The switch to operate motor and timer program control is fitted in upper part of washing machine. The drain hole is provided in lower part of chamber, which is connected with rubber pipe through which dirty water after washing clothes is let out of washing machine. तर मित्रांनो, वॉशिंग मशीनचा वापर हा कपडे व सीट स्वच्छ करण्यासाठी होते. यात वृत्तचित्ती आकाराचा म्हणजे सिलेंडर आकाराचा चेंबर असून त्याला दोन भागात विभागतात. वरचा भाग हा स्टेटर व तो मोटरवरती जोडतात म्हणून ते फिरते. चेंबरच्या खालच्या भागात कॅपॅसिटर स्टार्ट व कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर असते. ते उभी शाफ्टवरती बसवलेली असते व त्या शाफ्टवर स्टेटर बसवलेला असतो. लिकेज प्रूफ रबर किंवा वायसर स्टेटरच्या खाली बसवलेला असतो, ज्यामुळे पाण्याचे थेंब मोटरमध्ये जात नाही. मोटरला चालू करणारा जो स्विच, टायमर कंट्रोल व प्रोग्राम कंट्रोल फिल्टर हा वॉशिंग मशीनच्या वरच्या बाजूला असते. तर चेंबरला खालच्या बाजूला ड्रेन छिद्र असते, त्याला रबर पाईप जोडतात, ज्यामुळे खराब पाणी म्हणजे कपडे धुतल्यानंतर जो खराब पाणी असतो तो त्यातून बाहेर जाते. तर याप्रमाणे याची वॉशिंग मशीनची रचना असते. आता पाहूया वर्किंग म्हणजे कार्यपद्धती कशी असते. तर सर्वप्रथम पुट युअर क्लॉथ्स इन द मशीन अँड डिटर्जंट पावडर आयदर इन ए मशीन और इन ए ट्रे अप अबव. तर सर्वप्रथम मशीनमध्ये कपडे व साबण पावडर घाला किंवा साबण पावडर ट्रेपवरती ठेवा. दुसरी जे स्टेप आहे, सेट द प्रोग्राम अकॉर्डिंग टू क्लॉथ्स यू वांट टू वॉश अँड स्विच ऑन द सप्लाय. म्हणजे स्वच्छ करणारे जे कपडे आहे व पुरवठ्यानुसार प्रोग्राम सेट करा. तिसरा आहे, द प्रोग्रामर ओपन्स वॉटर इनलेट व्हॉल्व
म्हणजे प्रोग्रामर ओपन्स water inlet valve so hot or cold water enter the machine and fill up the outer and inner drum. The water usually enter at the top and trickles down through detergent. Try washing any soap there into the machine. म्हणजे काय तर पाण्याचा इनलेट व्हॉल्व चालू करा, ज्यामुळे गरम अथवा थंड पाणी मशीनमध्ये जाते व तो बाहेरील व मधला ड्रम भरतो. पाणी मशीनमध्ये वरच्या बाजूने ट्रेवरून जाते. ट्रेवरती असलेला साबण पावडर पाण्यात विरघळतो व नंतर पाणी ड्रममध्ये जमा होते. त्याच्यानंतर आहे द प्रोग्रामर स्विचेस ऑफ द वॉटर व्हॉल्व, म्हणजे पाण्याच्या व्हॉल्व नंतर बंद करा. नेक्स्ट आहे थर्मोस्टेट मेजर द टेम्परेचर ऑफ इनकमिंग वॉटर. इफ इट इज ए कोल्ड द प्रोग्रामर स्विचेस ऑन हीटिंग एलिमेंट विच इज ए वॉटर बॉयलर. म्हणजे थर्मोस्टेट हा येणाऱ्या पाण्याचे तापमान मोजतो. जर पाणी थंड असेल तर तो हीटिंग एलिमेंटला कार्यान्वित करतो व त्यामुळे पाणी हे तापले जाते. नेक्स्ट आहे व्हेन वॉटर इज नॉट इनफ द प्रोग्रामर मेक द इनर ड्रम रोटेट बॅक अँड फोर्थ स्कोशिंग सोकिंग जे सोक म्हणतात त्याला ते सोकिंग द क्लॉथ थ्रो सॉपी वॉटर. तर पाणी आवश्यक तापमानापर्यंत तापल्यास नंतर मधला ड्रम पुढे मागे फिरतो व त्यामुळे साबणाचे पाणी कपड्याच्या सर्व भागात जाते. नेक्स्ट आहे द डिटर्जंट पुल्स डर्ट फ्रॉम क्लोथ्स अँड ट्रॅप्स इट इन ए वॉटर. म्हणजे साबण हा कपड्यातील मड किंवा घाण बाहेर काढतो व पाण्यात तो विरघळला जातो. नेक्स्ट आहे द प्रोग्रामर ओपन्स अ व्हॉल्व सो दॅट वॉटर ड्रेन फ्रॉम बोथ ड्रम्स. देन इट स्विचेस वन द पंप टू हेल्प एम्प्टी द वॉटर अवे. तर काही वेळानंतर ड्रमच्या खालच्या व्हॉल्व ओपन केल्यास मडकट पाणी पाईपमधून बाहेर पडते. नेक्स्ट आहे द प्रोग्रामर्स ओपन द वॉटर व्हॉल्व अगेन सो क्लीन वॉटर एंटर द ड्रम. नंतर परत इनलेट व्हॉल्व ओपन होऊन स्वच्छ पाणी ड्रममध्ये जमा होऊन कपड्याला अजून स्वच्छ करतो. नेक्स्ट आहे द प्रोग्रामर मेक्स द इनर ड्रम rotate to and fro so the clean water rinses the clothes. It empties both the drum and repeat this process several times to get rid of all the soap. तर प्रोग्रामरमधल्या ड्रमला पुन्हा फिरवतो, ज्यामुळे कपड्याला पिळून त्यातील पाणी बाहेर काढले जाते. नंतर दोन्ही ड्रम रिकामे होतात. ही क्रिया अनेक वेळा होते, ज्यामुळे कपड्यातील पूर्ण साबण किंवा डिटर्जंट बाहेर निघते. पुढचा आहे व्हेन द क्लोथ्स आर rinsed the programmer make the inner drum rotate at a high speed at 80 मीटर पर आवर. स्पीड ही जी असते 80 रिव्हॉल्युशन पर आवर. ठीक आहे.
तर पुढची स्टेप आहे, when the clothes are arranged, the programmer makes the inner drum rotate at high speed. The cloths are flung against the outside edge of the inner drum, but the water they contain is small enough to pass through the drum tiny holes into outer drum. Spinning gets your clothes dry using the same idea as a centrifuge. तर विद्यार्थी मित्रांनो, कपड्याला पिळणे झाल्यास प्रोग्रामर मधल्या ड्रमला वेगाने फिरवतो व कपड्यातील राहिलेले पाणी पूर्ण बाजूला होते व बाहेरच्या ड्रममधील आउटलेट व्हॉल्व्हकडे जमा होते. कपडे वेगाने पिळले गेल्याने कपडे लवकर वाढतात. पुढची स्टेप आहे, द पंप रिमूव्ह एनी रिमेनिंग वॉटर फ्रॉम आउटर ड्रम अँड वॉश सायकल कम्स टू एन एंड. म्हणजे बाहेरील ड्रममधील पाणी पंप काढतो व वॉशिंग क्रिया पूर्ण होते. त्याच्यानंतर आहे, यू टेक युअर क्लॉथ्स आउट अँड मार्वल हाऊ क्लीन दे आर. तर धुतलेले कपडे बाहेर वाळू घालू शकता. नंतर आहे, यू कॅन प्रोग्राम फॉर ड्रायविंग युअर वेट क्लॉथ्स. तर वॉशिंग मशीनमध्ये कपडे वाळू घालण्यासाठी हीटरची सोय असते आणि कपडे वाळवण्याकरता त्याप्रमाणे तुम्ही प्रोग्राम करू शकता फॉर ड्रायविंग युअर वेट क्लोथ्स. तर हे तुमचं झालं आहे वॉशिंग मशीन. त्याच्यानंतर पाहूया आपण एअर कंडिशनर. तर एअर कंडिशनर हे काय, तर एअर कंडिशनर इज द प्रोसेस, आकृतीत दाखवलेलं आहे एअर कंडिशनर कसा असतो ते. तर एअर कंडिशनर इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग हीट फ्रॉम कन्फाइन्ड स्पेस, thus cooling the air and removing humidity. This process is used to achieve a more comfortable interior environment for human beings. Air conditioner consists of an evaporator coil, condensing unit, and refrigerant lines. They operate with a fan and control system in the furnace to cool your room. तर एअर कंडिशनर हा रूममधील गरम व आर्द्रता काढून तेथे थंड हवा फेकतो. ही क्रिया मानवाला आराम करण्यासाठी उपयुक्त असते. एअर कंडिशनरमध्ये इव्हॅपरेटर कॉईल, कंडेन्सिंग युनिट व रेफ्रिजरंट लाईन आदी पार्ट किंवा भाग असतात. हे सर्व भाग एका भट्टीमध्ये लवकर व नियंत्रित कार्य करून रूमला थंड करतात. द कूलिंग सायकल स्टार्ट when the thermostat senses that room's temperature is above thermostat set point. Contacts in the thermostat are closed and control voltage is supplied to furnace control board. This causes the blower or on the furnace or air handler to start. The control board then supplies control voltage to outdoor part of the system called the condensing unit. The control voltage causes a device called the contactor to close its contacts. This supplies power to fan and to pump, which is called the compressor. The pump raises the pressure and temperature of refrigerant gas in the system.
This high temperature and high pressure refrigerant passes through outdoor coil, which is condensing coil in the condenser. This high pressure refrigerant is cooled and condenses from gas to a liquid. It is usually cooled to temperature about 20 ohms below saturation temperature, called subcooling. High pressure or a low temperature liquid refrigerator is pumped to the indoor section of the system. Then the refrigerant passes through a metering device, thermostatic expansion valve, which regulates the flow of evaporator coil. तर विद्यार्थी मित्रांनो, एअर कंडिशनरमध्ये थर्मोस्टेट हा रूममधील तापमान सेन्सिंग करतो व तो सेटिंग तापमानाच्या वर असल्यास तर थंड होण्याची क्रिया सुरू करते. कंट्रोल बोर्ड मार्फत नियंत्रित व्होल्टेज भट्टीला मिळते. यामुळे भट्टीचा ब्लोअर चालू होतो. यानंतर कंट्रोल बोर्ड हा नियंत्रित व्होल्टेज हा बाहेरील सिस्टमला अर्थात कंडेन्सिंग युनिटला देतो. नियंत्रित व्होल्टेजमुळे कंडेन्सिंग युनिटमधील साधन आखुडले जाऊन कॉन्टॅक्ट बंद होतात व फॅन व पंपाला पुरवठा मिळतो. याला कॉम्प्रेशन म्हणतात. पंप हा रेफ्रिजरंट गॅसचा प्रेशर व तापमान वाढवते. जास्त प्रेशर व जास्त तापमानाचे रेफ्रिजरंट गॅस बाहेरील कॉइलमध्ये जाते, ज्यामुळे ती थंड होते. या कंडेन्सरमध्ये जास्त प्रेशर रेफ्रिजरंट थंड होऊन गॅसला द्रवरूपात करतो. तो साधारणतः सॅच्युरेशन तापमानाच्या खाली 20 डिग्रीपर्यंत तापमानाला थंड करतो. याला सबकूलिंग असे म्हणतात. जास्त प्रेशर किंवा कमी तापमान द्रवरूप रेफ्रिजरंट ही आतल्या सिस्टीममध्ये पंप करतात. नंतर ही रेफ्रिजरंट द्रवरूप गॅस थर्मोस्टॅटिक एक्सपान्शन, ज्याला आपण म्हणतो फैलाव करणारा, साधनाकडे जातो व तो इव्हॅपोरेटर कॉइलमध्ये पसरतो. त्याच्यानंतर आहे द थर्मोस्टॅटिक एक्सपान्शन व्हॉल्व सेन्सेस द रेफ्रिजरंट टेम्परेचर at the outlet of the evaporator and automatically adjusts a valve to regulate a refrigerant flow. These devices causes the refrigerant pressure to go down. Air is circulate over and through evaporator coil by fan on the furnace. Heat from the room's air is transferred to refrigerant. This heat raises the temperature of the refrigerant above the saturation point and it changes back into a gas. The flow of refrigerant is regulated so that extra heat is added above saturation temperature, which is superheat, and is added to ensure that refrigerant stays in the form of gas as it goes through the compressor. This refrigerant gas is then pumped back to the condenser where the process repeats itself over and over. When the thermostat senses that the room's temperature is below the set point, the contacts are opened and control voltage is no longer supplied to furnace or air conditioner. तर विद्यार्थी मित्रांनो, थर्मोस्टेट एक्सपान्शन व्हॉल्व हा
इव्हॅपरेटरच्या आउटलेटचा तापमान सेन्स करतो व आपोआप रेफ्रिजरंट फ्लो ॲडजस्ट करतो. या साधनामुळे रेफ्रिजरंट प्रेशर कमी होतो. व्हॅपरेटर कॉईल मार्फत फॅनच्या पद्धतीने ज्या भट्टीकडे पाठवतो, तसेच रूममधील उष्णता रेफ्रिजरंटकडे पाठवली जाते. या उष्णतेमुळे रेफ्रिजरंटचे तापमान सॅच्युरेशन बिंदूच्या वर वाढते. द्रवरूप गॅस परत गॅसमध्ये रूपांतर होते. रेफ्रिजरंटचे फ्लो अशा पद्धतीने नियंत्रित करतात की सॅच्युरेशन बिंदूच्या वर जास्तीची उष्णता दिली जाते. याला सुपर उष्णता असे म्हणतात. ती उष्णता रेफ्रिजरंट भागाला दिली जाते, ज्यामुळे त्यातील गॅस ही वायू स्वरूपात राहावे. नंतर ती कॉम्प्रेसरला दिली जाते. अशी ती रेफ्रिजरेटेड गॅस पंप करून परत कंडेन्सरला दिली जाते आणि ही क्रिया अशी बदलत राहते. जेव्हा थर्मोस्टेट सेन्स करतो की रूममधील तापमान सेटिंग तापमानापेक्षा कमी आहे, तेव्हा कॉन्टॅक्ट ओपन राहतो व नियंत्रण व्होल्टेज भट्टीला दिले जात नाही. तर याप्रमाणे हे एअर कंडिशनरचे कार्यप्रणाली असते. तर मित्रांनो, या ठिकाणी हा चॅप्टर संपलेला आहे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेसचा. तर या चॅप्टरवरील जे असाइनमेंट आहे, एक्सरसाइज आहे, हे तुम्हाला PDF तयार करून पाठवलेला आहे. आणि याचसोबत हा पेपर सेकंड जो आहे मॉडर्न इन्स्ट्रुमेंट अँड कम्युनिकेशन सिस्टम, ज्याचा कोड आहे AB, याचा सिलेबस संपला आहे. तर या सब्जेक्टमधील आतापर्यंत जे किती चॅप्टर शिकून झाले, 6 चॅप्टर शिकून झाले. तर ह्या 6 चॅप्टरचे प्रश्न उत्तर तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढा आणि परीक्षेकरता त्यांची त्याप्रमाणे तयार करा. तर त्याच्या पहिले ते मला दाखवा प्रश्न उत्तर आणि माझ्याकडून चेक करून घ्या आणि मगच त्यांचं वाचन करा. ठीक आहे मित्रांनो, आज आपण आता इथं थांबूया. मला वाटते व्हिडिओ मोठा झालेला आहे. तर थँक्यू, धन्यवाद.